ज्या अंगावरला आहे तेच घे त्याच्यावर वाफ द्यायला. खरं ते भिजणार मला माहिती आहे, कारण इथनं मला घेतलेलं त्यावेळी पूर्ण भिजते, ते ओलं होते सगळं असं. मग आता ही चादर आहे, ही चादर घेणार डोसक्यावर. ते मम्मी त्याच्यावर ठेवली सर उलटाय नको, भाजल बाई, गरम आहे. खालीच ठेव की, खाली कापड ठेवूया थांब. हे जेवण जर निसटलं नाही बाई नको, एकदा भाजले माझ्या नाकाला असं पळका आलता. खाली ठेवते ते कापड, टावेल टाक वाटल्यास खाली त्याच्यावर कुठला पण, ते गाडीचं टावेल घे. काय वाफ गेली ये वाफ घे, ये त्याची गाडी घाल चौकोनी डबल कर वाटल्यास आणि भाजेल बघ. थांब, ही अशी सिस्टम आहे. आणि आता हे सगळं वल्ल होते म्हणून मी हे करायला लागलेलो. बघ बघा दे काय माहित नाही जरा मागच्या वेळी नाकाला भांडच काढलं. कसं काय पळका आला. नको कुठं वाप जाऊ देऊ नको. आत्ता जरा बरं वाटायला लागले, कारण आता आवाज पण जरा चेंज झाला असेल बघा, कारण गरम गरम वाफ घेतली थोडंसं बरं वाटतं. हे लसणाच्या पाकळ्यानं थोडंसं मीठ घातलेलं असते आणि ती वाफ घ्यायची गरम पाण्यात, मस्त वाटते, एक नंबर. बरं वाटायला, फक्त जरा आवाज चेंज झाला आहे. बाकी ब्रेदिंग व्यवस्थित व्हायला लागली मला, म्हणजे श्वासोच्छ्वास ॲक्च्युली मला म्हणायला येणार ते काय. तर गरम गरम भाकरी आता खायच्या. हे सगळ्यात आवडतं पदार्थ आहे माझा, त्याच्यापेक्षा जास्त आवडता पदार्थ म्हणजे वांग. तर जरासं ऊन पडलंय तरी बी बघा हे ओल किती आहे, कारण पाऊस सारखा चालू होता. फायनली आता काय झाले की जेवण झालंय माझं, आणि आता मला जराशी रेस्ट घ्यायला लागणार, कारण सगळं दुखा लागले. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं तसं दुखा लागलं माझं. तर एवढं तब्येत कधी खराब होत नसते माझी, तर माझ्या अंगात नसते, मला नाही झाले, बाकी काही विषय नाही. आणि आता बघा आला मला म्हटलं 5 किलो सफरचंद नको 5 किलो आता गारगुडीत असताना मनोज, तर मग आणला 5 किलो बस सफरचंद. 1 किलो कुठं मारता, 5 किलो पाहिजेत. एका किलो काय आणणार सांग. तुला 1 किलो रे, तुला 1 किलो आणि 4 किलो मला दे दे. पेशंट राहिला बाजूला, आता आलाय मला बघा आलाय, मला म्हणते सफरचंद घेऊन. तर विषय काय मित्रांनो, की दिवाळी आता संपली आहे जवळपास, आणि पोरं आमच्या गल्लीतली काय ऐकत नाहीत, ती लावल्यात फटाकड्या. अरे झाली की रे दिवाळी, ये बारक्या बरं. अरे अरे दार लाव लाईट लाव ना दार. ते आता हे नाही पाखरं, हे आता असली पाखरं पावसाळ्यात यायला चालू होते बघा आमच्या घरात. आता म्हणजे सगळीकडे चालू झालं ते वातावरण. फटाडे वाजवल्यात पोरं बघायला, सगळं दिवाळी झाली तरी पण फटाडे वाजवला. पाऊस पडल्यामुळे ना ते बारकी बारकी ती पाखरं आहेत की नाही, ते आता सगळे घरात येतात. आता लाईटी बिटी सगळे टी व्ही बंद करायला लागतात. मला लॅपटॉप चालू करून ठेवला आहे, कारण मी व्हिडिओ लागलो अपलोड करायला, ते बंद करता येत नाही. पाखरं इथेच येणार. आता घरातनं बाहेर पडले आणि वातावरण जरा आहे चांगलं, तर मी माणूस आणलाय माझ्यासोबत एक गणपा. तर आता आलेलं कसं की किरकोळ जराचं काम होतं, ती कामाची लिस्ट केल्याने आले. एक किरकोळमधलं एक काम आहे, फॅमिलींचं पेन आहे. म्हटलं बा तुला ऐकू काय आलं. विषय काय झाला की आम्ही एकांना विचारलं की हिची शाई मिळते का या पेनातली, ते लेडीज म्हटले मिळत नाही, आणि ते सर होते ते म्हटले मिळतात. असं विचारतं, दोन्हीकडे तर विचारलं पाहिजे, कारण कधी तर एखादी वस्तू मिळत आहे तिथे मिळणार नाही असं होणार. एक राहिलेलं घ्यायचं माझं नाही आता बघा न. ती काय म्हटली वर्षा दुकानवाली, आणि ही काय म्हणले कुठं आलं विचारायला. पाडगाव रोड तिकडे लांब आहे काय, देवाच्या पुढे जायचं पाडगाव रोडला. हां तिथे हे लागते, नदी लागते वेदंगला. हां तिच्या पुढे जायचं, तसंच नदीच्या पलीकडे. पलीकडे हां, आणि जायचं तसंच स्ट्रेट जायचं, थांबायचंच नाही. थांबायचं. विचारायचं कुणाला. 30-35 किलोमीटर आहे, तो रोड सोडायचं नाही. हां 30 किलोमीटर आहे. तिथं एक शहर स्टोअर दुसऱ्यांदा आहे. डाव्या साईडला जायचं. काय विषय तुम्हाला सांगतो, मी आता जिथे गेलेलो तिथे प्युरिटचं किट मागायला भांडीवाल्या दुकानात बघितलं, कारण मला माझ्या तर भांडी दुकान मिळेल. तर भांडीवाल्यानं सांगितलं खाली इलेक्ट्रॉनिक्समध्ये बघा जाऊन. इलेक्ट्रॉनिक्समध्ये विचारायला गेले म्हणतात ते जाऊन भांडी दुकानात बघा. जरी किट प्युरिटचं फिल्टरचं मग आपल्या ह्याच्याजवळ रिक्षा स्टँडजवळ सोना तिथे चालू केलं की तिथं विचार की जाऊन. मम्मीने हे व्हिडिओ बघितला आणि म्हणणार काय खोका लागला आणि असं तेलकट खायला आहे सांगणार, तो घेऊन गेलंच म्हणून. चालते ना अंबाबाईच्या नावानं
चांगे बोल तिकडं तिकडं पाय पडायचं. हां मल्हार तुझं नाव सांग की पूर्ण. मल्हारच नाव आहे पूर्ण नाही. पूर्ण नाही तेवढंच नाव आहे. पप्पांचं नाव बाहेर. विषय काय मित्रांनो की दिवसभर मी आज बाहेरच फिरायला लागले. मला जरा भारी वाटायला लागले म्हणजे असं अंगाला जरा असं कणकण मारत होती. ते गेले आता आणि आता संध्याकाळी 6 वाजले. आता मी आता आले तर दुपारी गारगोडला गेलेलो साहित्य आणायला ते आता घेऊन आलोय. आणि शाई आणल्या मम्मीचं ते मार्कर बोर्ड आहे त्याच्यावरती ती मम्मी लिहित्या. ती म्हणली शाई आण म्हणून ते माझ्या पाठीत लागलेली आज शाई आण म्हणून. मग आता आणल्या आता त्यात भरायला लावल्या तर म्हणते मला येत नाही तू भर. पेन आहे की पेन दिलं तर ना आता ठीक आहे. ती पुढनं ओपन पहिला करायला लागते. ते नाही तसं उघडायचं ते टोपण काढ वड बाहेर सांगतो. हां आणि वड पुढचं बाहेर फिरव निघते काय ती निळच की फिरव. आणि इकडे मी काढतो. वाईचं कशी भरायची ती होय तिला होल मारले का बघ आधी ते थेंब पडतात काय बघ त्यातनं. होल नाही मार हां नाही मार बघ बघ्या उलट करून पडतात का त्यात थेंब. नाही मग त्याला होल मारावे थांब. पडते का नाही किती ठेवायचे टाक भरपूर पडतात काय अडचण नाही. 3 द्या. तेलकट खायला चालते. आता बरं नाही म्हणून 2 दिवस काढलीस ना. विषय काय की बाहेर आता थंडी पडायला चालू झाल्या. मग हिला वडापाव खायचा होता. मग वडापाव मी आणायला गेलतो. मग म्हटलं आता मला पण एक घेऊन येऊया कारण गार आहे. मी जॅकेट घातलं आता बघायला काळ्या कलरचं. मोडलं कोणी तुझं तुला मोडलं माझ्यावर यायचं नाही. एवढं मोठ्याला खालचं तुमचं तुम्ही जोडून द्या. आपणच मोडले मला बी माहित नाही. आणि आता ये म्हणते तू मोडलंस काय करा सांगा. खऱ्याला न्याय आहे हाय काय पाहिजे आदवी न्याय पाहिजे सांग. हसलं मध्ये असं बसतंय कितने फिक्स करायचं इतने ते पहिले कसं बसेल शे गावात मिळालं नाही. नाही गावात नसते. कसला आहे सराटे मी काय करणार आहे. खराटे बांधणार सराटे घेऊन येणार आणि कसा विक्रीला ठेवणार आहे काय तुमच्या पुरता घरगुती विक्रीला 50 रुपये एक 50 रुपये एक. होय होममेड झाडू तयार झाला येऊ. विषय हार्ड केला जाईल. किती मिनिटं लागली. काय विषय तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता मी सकाळी 7ला उठलेलो म्हणजे नेहमीप्रमाणे आणि काढा पिला पाणी पिला. आणि ते काल मी शाई आणलेली तुम्हाला दाखवलं की ती बाबा इथे मार्कर बोर्डवरती आम्ही लिहितोय ते. आणि ती शाई आणली त्याच्यात काय झालेलं शाई संपल्या म्हणून जराशी शाई असेल शिल्लक जणी म्हणून मी पाणी जरासं घातलेलं. मग ते काय पाण्याचा काही इफेक्ट झाला नाही. मग नंतर दुसऱ्या दिवशी शाई आणली आणि ती शाई त्यात भरली. आणि आता झाला असा विषय की 9 वाजल्यात आणि सकाळी 9 वाजल्यासनं त्यातलं पाणी मी त्या टिश्यू पेपरनं काढावले. 2 तास झालं ते नुसतं लिहितच बसले. त्यातलं पाणी काही सपना आणि हसून मारायची पाणी. माझा हात पण धोका लागला आता एवढे खतरनाक अवस्था झाल्या. विषयच वेगळा झाला. आणि टिश्यू पेपर आणि हे पेन घेऊन मी सकाळपासून असं गिरवतच बसले.